नमस्ते फ्रेंड्स. आज आपण ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट 1923 याच्याबद्दल डिस्कशन करणार आहे. तर ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट हा जो बनवलेला आहे हा ब्रिटिश गव्हर्नमेंटनी बनवलेला आहे. तो बनवण्याचा पर्पज ह्या ऍक्ट मध्येच समजतो. याचं बघा, याचं नाव बघा, ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट. ऑफिशियल सिक्रेट्स म्हणजे ऑफिसमध्ये काहीतरी सिक्रेट गोष्टी असतात, त्यांच्याबद्दल कशा प्रकारे डील करायचं, त्यांच्याबद्दल बरोबर कशा प्रकारे डील करायचं, किंवा त्यांना कसं ऑपरेट करायचं, किंवा त्यांना कसं हँडल करायचं, किंवा ते जर व्यवस्थित त्या पद्धतीने हँडल झाले नाही तर त्याच्या विरुद्ध काय कारवाई करायची किंवा त्याची प्रोसिजर, या पद्धतीच्या गोष्टी या ऍक्ट मध्ये डिस्कस करणं एक्सपेक्टेड होतं. बट या ऍक्ट मध्ये काय आहे ते आपण चर्चा करू. ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट हा म्हणजे याला आपण शॉर्टमध्ये ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट OSA असं म्हणतो. कॉलोनियल इरा लेजिस्लेचर म्हणजे कॉलोनियल म्हणजे ब्रिटिश काळामध्ये इनेक्ट केलेली आहे. त्याचा पर्पज काय बघा, इट इनेक्टेड टू प्रोटेक्ट स्टेट सिक्रेट. स्टेटचे सिक्रेट प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला इम्प्लिमेंट केलेलं आहे. स्टेटचे काय काय सिक्रेट असतात, काय काय असू शकतात, हे आपण नंतर डिस्कस करू याच्यामध्ये. पण यू कॅन इमॅजिन अबाउट इट. To protect state secrets and confidential information related to the national security. आता स्टेटकडे सिक्रेट्स काय असतात, नॅशनल सिक्युरिटीच्या रिलेटेड असणाऱ्या इन्फॉर्मेशन ज्याद्वारे स्टेटला प्रोटेक्ट केलं जातं. इट क्रिमिनलाइजेस डिस्क्लोजर, possessions or communication of information considered secret by the government. म्हणजे जर एखादी गोष्ट गव्हर्नमेंटने सिक्रेट आहे असं डिक्लेअर केलं तर ती डिस्क्लोज करणं, ती पोजेस करणं आणि तिचं कम्युनिकेशन दुसऱ्यांच्या लोकांच्या बरोबर करणं, या गोष्टी याच्यामध्ये क्रिमिनलाइज केलेल्या आहेत. कोणत्या? ज्या नॅशनल सिक्युरिटीच्या रिलेटेड आहेत, ज्या गोष्टी स्टेटला प्रोटेक्ट करायच्या आहेत, आणि कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन ज्या आहेत त्या प्रोटेक्ट राहायला पाहिजेत, असा ह्या ऍक्टचा पर्पज होता. दिस ऍक्ट इज extremely important because it often conflicts with Right to Information Act 2005, especially on the issue of transparency versus national security. म्हणजे हा डिबेट आपल्या इंडियामध्ये खूप मोठा आहे. ट्रान्सपरन्सी महत्वाची की नॅशनल सिक्युरिटी महत्वाची, ट्रान्सपरन्सी महत्वाची की नॅशनल सिक्युरिटी महत्वाची, याच्याबद्दल आपण डिबेट सुद्धा करू शकतो. आपलं उत्तर प्रत्येकाचं डिफरंट डिफरंट असू शकतं. ट्रान्सपरन्सी महत्वाची की नॅशनल सिक्युरिटी महत्वाची, याच्यावरती आपण सुद्धा RTIच्या वेळी डिस्कशन करू. परत बघा, ऍक्ट कधी आला तर 1923 ला ऍक्ट आला. ऍक्टला आणलं कोणी? ब्रिटिश कॉलोनियल गव्हर्नमेंटने आणलं. आणि या ऍक्टच्या अगोदर या पद्धतीचे ऍक्ट सुद्धा होते, बेस्ड ऑन ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट ऑफ 1911. म्हणजे अशा पद्धतीचा ऍक्ट युनायटेड किंगडम, ज्याला आपण इंग्लंड म्हणतो, तर तिथे सुद्धा होता. इट कंटिन्यू टू बी फोर्स इन इंडिया इव्हन टुडे. म्हणजे 1923 ला आलेला ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट आता सुद्धा एक्झिस्टन्स आहे. आता सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत ऍक्शन्स घेतल्या जाऊ शकतात. वाय वॉज दिस एनेक्टेड म्हणजे या ऍक्टचा पर्पज काय होता? द ऍक्ट वॉज इनेक्टेड प्रायमरली टू प्रोटेक्ट ब्रिटिश कॉलोनियल इंटरेस्ट. ब्रिटिश गव्हर्नमेंटला आपल्या देशामध्ये रूल करायचा होता. त्याच्या अंडर आपल्या गव्हर्नमेंटने विचारलं की तुमचे पब्लिक स्पेंडिंग किती आहेत. पब्लिक स्पेंडिंग पब्लिक स्पेंडिंग म्हणजे लोकांच्या वरती किती खर्च केला, त्याच्याबद्दल इन्फ्रास्ट्रक्चर वरती किती खर्च केला, एज्युकेशन वरती किती खर्च केला, किंवा तुम्ही कोणती म्हणजे एखादी कमिटी आहे तर त्या कमिटीमध्ये त्याच मेंबर्सना का अपॉइंट केलं, किंवा एखाद्या कमिटीचा रिपोर्ट काय आहे, त्या रिपोर्ट कमिटीने करण्याच्या ऐवजी कुणाकुणाला विजिट केलं. म्हणजे अशा गोष्टी या ब्रिटिश कॉलोनियल इंटरेस्ट म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटला त्यांचं गव्हर्नमेंट कंटिन्यू ठेवायचं होतं. आणि त्यासाठी त्यांनी या ऍक्टला म्हणजे आमच्या गव्हर्नमेंटकडे जी ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे ती आम्ही पब्लिकला देणार नाही, यासाठी प्रिव्हेंट इंडियन फ्रॉम ऍक्सेसिंग सेन्सिटिव्ह मिलिटरी अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इन्फॉर्मेशन. आता इंडियन लोकांना मिलिटरी आणि ऍडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भात इन्फॉर्मेशन दिली तर ते त्या इन्फॉर्मेशनचा फायदा घेऊन आपल्या विरुद्ध उठाव करू शकतील किंवा आपल्याला प्रश्न विचारू शकतील, आणि ते प्रश्न नको होते. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे काय, की तुम्ही टॅक्स कोणत्या बेसिसवरती लावला, किती कलेक्शन आहे, काय वगैरे या पद्धतीच्या गोष्टी. आता ह्या गोष्टी ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट आला, पण त्यावेळी सुद्धा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज होत्या, तिथे सुद्धा प्रश्न विचारण्याची संधी आपल्या इंडियन लोकांना मिळाली होती, बट दॅट वॉज इन लिमिटेड.
सप्रेस फ्रीडम फायटर्स अँड नॅशनलिस्ट मुवमेंट, म्हणजे त्यावेळी भारतामध्ये आपल्या नॅशनलिस्ट मुवमेंट होती, फ्रीडम फायटर्स मुवमेंट होती, तर त्यांना सप्रेस करणं हा ऍक्टचा पर्पज होता. इन्शुर सिक्रेसी इन डिफेन्स, मिलिटरी अँड गव्हर्नमेंट कम्युनिकेशन, या गव्हर्नमेंट कम्युनिकेशन वगैरे यांच्यामध्ये व्यवस्थित सिक्रेसी ठेवण्यासाठी. द ओरिजिनल इंटेंट वॉज टू कंट्रोल नॉट ट्रान्सपरन्सी, म्हणजे या ऍक्टमध्ये ट्रान्सपरन्सीच्या कॉन्टेक्स्टमध्ये काहीच नाही. त्याचा पर्पज काय होता की लोकांना कंट्रोल करणं. हिस्टोरिकल बॅकग्राऊंड काय आहे बघा. फर्स्ट ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट कधी आला भारतामध्ये? 1889 ला आला. त्याच्यानंतर त्याला 1904च्या ऍक्टने रिप्लेस केलं आणि आत्ताचा जो ऍक्ट आपण बघतो हा 1923 मध्ये आलेला आहे. ऍक्ट युज्ड एक्सेसिव्हली अगेन्स्ट, म्हणजे कुणाच्याकडे? ऑब्व्हियसली फ्रीडम फायटरच्या अगेन्स्ट वापरला जाऊ शकतो, कारण फ्रीडम फायटर्सनी या पद्धतीची कामं केलेली आहेत. दुसरं जर्नलिस्ट म्हणजे काय की त्यांनी न्यूजपेपर्समध्ये गव्हर्नमेंट रिपोर्ट आहे तसे छापले. एखादा रिपोर्ट छापला त्याला ब्रिटिश गव्हर्नमेंटने सिक्रेट रिपोर्ट म्हणून सांगितला होता. आणि विसल ब्लोअर म्हणजे काय की असे व्यक्ती जे स्वतःच गव्हर्नमेंटमध्ये वगैरे असतात आणि ते त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन लीक करतात किंवा त्या पद्धतीची गोष्ट पब्लिकमध्ये टाकतात किंवा न्यूजपेपरला देतात. पॉलिटिकल अपोनंट्स ऑफ ब्रिटिश रूलचे पॉलिटिकल अपोनंट्स कोण होते? त्यावेळेचे इंडियन काँग्रेसचे लोक, इंडियन नॅशनलिस्ट लोक, अशा प्रकारच्या लोकांच्या अगेन्स्ट हा कायदा वाकला. पोस्ट इंडिपेंडंट इंडिया रिटेन्ड द ऍक्ट विथ मेजर रिफॉर्म विच इज द की पॉइंट ऑफ क्रिटिसिझम, म्हणजे हा ऍक्ट कधी आला? 1923 ला आला. त्याचा पर्पज काय होता की लोकांना कंट्रोल करणं, लोकांना गव्हर्नमेंटच्या ऑफिसची इन्फॉर्मेशन न देणं. आता इन्फॉर्मेशन, आपण राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये हे डिस्कशन करणार आहे. इन्फॉर्मेशन लोकांना दिली तर काय, म्हणजे आपण गव्हर्नमेंट कोणासाठी करतोय? आपण गव्हर्नन्स कोणासाठी करतोय? फॉर द पीपल. मग लोकांना इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे, बट नाही ती इन्फॉर्मेशन आम्ही लोकांना, म्हणजे आपण 1947ला इंडिपेंडंट झालो, त्यानंतर सुद्धा या ऍक्टला कंटिन्युएशन केलं. आता कंटिन्युएशन केलं हा सुद्धा क्रिटिकल पॉइंटच असू शकतो ना. ओके. ऑब्जेक्ट ऑफ द ऍक्ट. द मेन ऑब्जेक्टिव्ह आर प्रोटेक्शन ऑफ नॅशनल सिक्युरिटी. नॅशनल सिक्युरिटी म्हणजे काय की देशाला आम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे, त्याच्या रिलेटेड मिलिटरी बेसमेंट्स किंवा मिलिटरी इक्विपमेंट्स, कमांड्स वगैरे या रिलेटेड इन्फॉर्मेशन आम्ही कोणालाही देणार नाही. प्रिव्हेंट इस्पिनॉज, म्हणजे इस्पिनॉज करायला पूर्णपणे प्रिव्हेंट केलं. सेफगार्डिंग ऑफिशियल डॉक्युमेंट्स, ऑफिशियल डॉक्युमेंटला पूर्णपणे सेफ ठेवणं, सिक्रेट ठेवणं, ज्या महत्वाच्या आहेत. पेनलायझिंग अनऑथराइज डिस्क्लोजर ऑफ सिक्रेट इन्फॉर्मेशन, जर सिक्रेट इन्फॉर्मेशन कोणी डिस्क्लोज केली. इस्पिनॉज म्हणजे गुप्तहेर वगैरे जे करतात ना, हेर खातं वगैरे, तर या त्यांना इस्पिनॉज वगैरे म्हणतो आपण. तर अशा पद्धतीची जर कोणी इन्फॉर्मेशन करत असेल तर त्याला पेनलाइज केलं. आता या ऍक्टच्या अंडर आपण ऑफिशियल सिक्रेट हा शब्द जो सापडतो तो कुठेच डिफाईन केलेला नाही, क्लिअरली डिफाईन केला. ऑफिशियल सिक्रेट म्हणजे काय? आता याच्यामध्ये काय बघा की डिफेन्स म्हणजे ऑफिशियल सिक्रेट म्हणजे त्यांनी काय काय सांगितलंय? डिफेन्स आणि मिलिटरी डॉक्युमेंट. ठीक आहे, आम्ही ऍक्सेप्ट करू शकतो मिलिटरीचे इन्फॉर्मेशन काय असेल. इंटेलिजन्स रिपोर्ट, इंटेलिजन्स ब्युरोचे जे रिपोर्ट आहेत ते सुद्धा तुम्ही आपण. डिप्लोमॅटिक कम्युनिकेशन म्हणजे काय की अशा पद्धतीचे कम्युनिकेशन जे फॉरेन नेशन्स बरोबर झालेले आहेत किंवा अँबॅसेडर वगैरे झालेत. ओके, ठीक आहे. आणि परत जो वेगळी शब्द, एनी डॉक्युमेंट डिक्लेअर्ड सिक्रेट बाय द गव्हर्नमेंट, म्हणजे सिक्रेट डॉक्युमेंट डिक्लेअर करण्याचा अधिकार कुणाला आहे? गव्हर्नमेंटला. गव्हर्नमेंट कोणतंही डॉक्युमेंट सिक्रेट आहे हे डिक्लेअर करू शकतं. एकदा जर गव्हर्नमेंटने एखाद्या डॉक्युमेंटला सिक्रेट म्हणून डिक्लेअर केलं तर ते न्यूजपेपरवाले किंवा कोणीही कुठेही पब्लिश करू शकत नाहीत. जर ते पब्लिश केलं तर त्यांनाही पनिशमेंट लावली जाऊ शकते. सो दिस वाईड अँड वेग स्कोप गिव्स एक्सेसिव्ह डिस्क्रिशन टू द ऑथॉरिटी, म्हणजे ऑथॉरिटी कोणत्याही गोष्टीला सिक्रेट म्हणून डिक्लेअर करणार आणि त्याबद्दल कोणतंही पब्लिक डिस्क्लोजर होणार नाही याची ती काळजी घेणार. आणि पब्लिक डिस्क्लोजर झालं तर त्याला ती पनिशमेंट घ्यावी लागणार. आता ऍक्ट मधले काही सेक्शन्स आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करू. सेक्शन 3 मध्ये काय आहे? सेक्शन 3, पेनल्टी फॉर स्पाईंग. स्पाय केल्यानंतर पेनल्टी आहे. म्हणजे आपला हे कुणाला आहे? जे एस्पिनॉज करतात त्यांना. अप्रोचिंग प्रोहिबिटेड प्लेस, म्हणजे एखादी प्लेस प्रोहिबिटेड केलेली आहे तर त्या प्लेसमध्ये जाणारे लोक आहेत तर त्यांच्यावरती सुद्धा हा केला जातो. कलेक्टिंग डिफेन्स इन्फॉर्मेशन, डिफेन्सची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणाऱ्या सुद्धा आहे. आणि पनिशमेंट काय आहे? 14 इयर ऑफ इम्प्रिझनमेंट ऑर फाईन ऑर बोथ. 14 इयर ऑफ इम्प्रिझनमेंट, म्हणजे जर अशा पद्धतीची कोणतीही स्पाईंग केलं किंवा अशा पद्धतीचं कोणते ऑफिशियल सिक्रेट डॉक्युमेंट जरी पब्लिश केलं तर त्याला पनिशमेंट किती आहे बघा. आता परत बघा, म्हणजे हे परत आहे, हे पेनल्टी फॉर स्पाईंगच्या कॉन्टेक्स्टमध्येच आहे. स्पाईंग म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी गुप्तहेर वगैरे जाऊन ते हेरगिरी करतात. हेरगिरी, स्पाईंग म्हणजे हेरगिरी करणाऱ्याला हे पनिशमेंट आहे. रॉंगफुल कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन,
तर रॉंगफुल कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन, हे रॉंगफुल कसं असणार, कधी असणार, हे गव्हर्नमेंटच ठरणार. आता बघा, हे मोस्ट कॉन्ट्रोवर्सी सेक्शन आहे. ह्याला पनिशमेंट काय? शेअरिंग ऑफिशियल इन्फॉर्मेशन. म्हणजे एकदा म्हणजे आता बघा, इथं रॉंगफुल कम्युनिकेशन दिलेलं आहे आणि ते पहिला पॉईंट काय सांगितलंय? शेअरिंग ऑफिशियल इन्फॉर्मेशन. एखाद्या वेळी ऑफिशियल गव्हर्नमेंटने डिक्लेअर केली की एखादी इन्फॉर्मेशन सिक्रेट आहे, तर ती इन्फॉर्मेशन शेअर करणे हे सुद्धा रॉंगफुल कम्युनिकेशन याच्यामध्ये. पब्लिशिंग सिक्रेट डॉक्युमेंट, म्हणजे हे पब्लिश कोण करू शकतो? न्यूजपेपरवाले किंवा प्रिंट पेजवाले वगैरे. इव्हन रिसिव्हिंग सच इन्फॉर्मेशन, म्हणजे एखाद्याने जर समजा तुमच्या नावाने पोस्टद्वारे अशा प्रकारची कोणतीही इन्फॉर्मेशन सेंड केली, तो कुणी सेंड केली हे माहित नाही तुम्हाला, पण तुम्हाला ते रिसिव्ह झाली, तरी सुद्धा तुमच्यावरती, म्हणजे जो कोण व्यक्ती, ज्याला कोण रिसिव्ह होणार आहे, त्याच्यावरती हा ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचा सेक्शन 5 लावला जाऊ शकतो. आणि कुणाला आपला आहे? गव्हर्नमेंट सर्वंट, म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट स्वतः सुद्धा करू शकतात, जर्नलिस्ट आणि बाकीचे. नो रिक्वायरमेंट टू हार्म नो रिक्वायरमेंट टू प्रूव्ह हार्म टू नॅशनल सिक्युरिटी, म्हणजे नॅशनल सिक्युरिटीला हार्म होऊ दे किंवा नाही होऊ दे, एकदा गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की दिस इज सिक्रेट आणि ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली, दिस सेक्शन अप्लायज टू यू. त्याच्यानंतर सेक्शन 6 काय? पॉवर ऑफ सर्च अँड सीझर. आता परत सर्च अँड सीझर आपण बघतोय. पोलीस कॅन सर्च प्रिमायसेस विदाउट सच रिस्ट्रिक्शन, म्हणजे एकदा पोलिसांना इन्फॉर्मेशन आली की तुमच्याकडे ऑफिशियल सिक्रेट ऍक्टच्या अंडरची कोणतीही सिक्रेट इन्फॉर्मेशन आहे, तर दे कॅन सर्च युअर प्रिमायसेस. म्हणजे रेजेस सिरियस कन्सर्न अंडर आर्टिकल 21, म्हणजे आर्टिकल 21 ला हे कॉन्फ्लिक्टच आहे. कारण जर तुमचा घर वगैरे किंवा तुमच्या पद्धतीचे ऑफिसेस वगैरे जर सर्च करायचे असेल, तर ऑफिशियल परमिशन्स वगैरे लागली पाहिजे. पण या ऍक्ट अंडर दे कॅन डू व्हॉट दे वॉन्ट. इज द ऍक्ट स्टील इन फोर्स? याचं उत्तर परत आपण बघितलेलं आहे, येस. ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट स्टील व्हॅलिड इन इंडिया, आता सुद्धा आहे. याला आपण कॉलोनियल ड्रॅकोनियन रूल म्हणतो, ज्याच्याद्वारे यांनी आमच्या फ्रीडम फायटर्सना, ब्रिटिश गव्हर्नमेंटने आमच्या फ्रीडम फायटर्सना खूप त्रास दिला, जर्नलिस्टला त्रास दिला, न्यूजपेपरवाल्यांना त्रास दिला, तरी सुद्धा हा कायदा भारतात आहे. हाऊएव्हर, इट फ्रिक्वेंटली क्रिटिसाइज. मेनी कमिटीज हॅव रिकमेंडेड रिफॉर्म ऑर रिपील, म्हणजे खूप साऱ्या कमिटीने सांगितलं की ह्याला बदलून टाका किंवा याला पूर्णपणे याच्यामध्ये रिफॉर्मेशन करा. आता काय काय ऍक्शन, म्हणजे या कायद्याने कुणा अंतर्गत ऍक्शन घेतलं होतं बघा. फ्रीडम मुवमेंटमध्ये कुणा वरती घेतलेत? नॅशनल लीडर आणि न्यूजपेपर यांच्यावरती ऍक्शन घेतले होते. प्रिव्हेंटेड म्हणजे प्रिव्हेंटेड एक्सपोजर ऑफ ब्रिटिश अॅट्रॉसिटीज, म्हणजे या कायद्याने काय केलं होतं की ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरुद्ध जर कोण आंदोलन करत असेल किंवा कुणाकडे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या कॉन्टेक्स्ट मधली कोणती इन्फॉर्मेशन असेल, तर त्याच्यावरती या कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली होती. 1978ला काय झालं होतं? ऍक्ट युज्ड अगेन्स्ट जर्नलिस्ट पब्लिशिंग डिफेन्स रिलेटेड रिपोर्ट, म्हणजे जर्नलिस्टने डिफेन्स रिलेटेड रिपोर्ट्स वगैरे पब्लिश केले होते, तर त्यांच्यावरती हा कायदा लावला होता. सगळ्यात फेमस गोष्ट आपल्याला माहित आहे, 1918 ज्यावेळी राफेल पेपर्सचे केस होते, तर गव्हर्नमेंटने काय सांगितलं की म्हणजे राफेल ही डील कुणामध्ये झाली? इंडिया आणि इंडियन गव्हर्नमेंट वर्सेस फ्रान्स. तर इंडिया आणि फ्रान्स या दोन्ही गव्हर्नमेंटमध्ये हे डील झालं आणि त्याच्यामधली काहीतरी इन्फॉर्मेशन ऍडव्होकेट्स लोकांच्याकडे गेली, एनजीओ वाल्यांच्याकडे गेली, आपले जे ऍक्टिव्ह सिटीजन्स आहेत त्यांच्याकडे गेली आणि त्यांनी ते पेपर्स वगैरे बद्दल खूप सारी स्टडी केला, इन्फॉर्मेशनचा वगैरे. पण त्यावेळी गव्हर्नमेंटने काय सांगितलं की ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचं तुम्ही व्हायोलेशन केलंय, बिकॉज दीज आर द डिफेन्स रिलेटेड इन्फॉर्मेशन अँड दीज आर व्हेरी मच important for our security purposes, and if you are taking these documents and म्हणजे त्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स घेतलेले आहेत आणि तुम्ही ते पब्लिकमध्ये पब्लिश करत आता, खरं तर हे डॉक्युमेंट पब्लिश झाले नाही पण त्यांच्यापर्यंत पोहोचले गेले with any means of communication, so you will also get liability that you should not publish such kind of reports with the public. त्यांनी खरंच पब्लिश केले नाहीत ते रिपोर्ट, पण राफेल केसच्या वेळी सुद्धा ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट आणि त्याच्या पद्धतीच्या गोष्टी डिस्क्लोज झाल्या होत्या. म्हणजे राफेलची केस ज्यावेळी सुप्रीम कोर्टमध्ये होते, त्यावेळी सुप्रीम कोर्टने गव्हर्नमेंटला सांगितलं की वी वॉन्ट अ रिपोर्ट इन क्लोज इन्व्हलप, वी विल रीड ऑन अवर ओन, म्हणजे फक्त जजच ते रिपोर्ट वाचणार, पब्लिक करणार नाहीत आणि जज डिसाईड करणार की राफेलमध्ये फेअर डील झालेली काय आहे. त्या केसबद्दल कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह गोष्ट गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट बाहेर आली नाही. कारण का तर त्यांनी ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचा कर्टन, म्हणजे आपण ज्याचा वेल म्हणतो, तर तिथे वेलचा यूज केला होता. म्हणजे 2020 आणि 2021 मध्ये मीडिया रिपोर्ट्स वगैरे यांच्या मीडियावाल्यांच्या अगेन्स्ट सुद्धा हा कायदा लावण्यात आला होता. इट ऑफन
क्रिटिसाइज ॲज सायलन टूल टू सायलेंट डिसेंट रॅदर दॅन प्रोटेक्ट सिक्युरिटी. म्हणजे काय ह्याच्यामध्ये काय की जे तुमचे विरोधक आहेत ते जे बोलतात किंवा त्यांना जे रिपोर्ट मिळतात ते ज्या रिपोर्टच्या बेसिसवरती बोलतात त्यांना शांत करण्यासाठी तुम्ही टूल म्हणून वापरतात की तुमच्या देशाला म्हणजे तुमच्या म्हणजे आपल्या देशाला प्रोटेक्ट किंवा नॅशनल सिक्युरिटी प्रोटेक्शन करण्याचा पॉईंट राहिला, तुमचा स्वतःचा भ्रष्टाचार किंवा तुमच्या ज्या वाईट गोष्टी आहेत ते प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही वापरता असं क्रिटिसाइज केले गेलं आहे. त्याच्यावरती क्रिटिसिझम काय कॉलनियल माइंडसेट म्हणजे काय की आमच्याकडे जे इन्फॉर्मेशन आहे ती आम्ही पब्लिकला ऍट एनी हाऊ देणारच नाही. नो इन्फॉर्मेशन शुड बी गिव्हन टू द पब्लिक. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती एखाद्या ब्रिजवरती किती खर्च केला वी डोंट वॉन्ट टू गिव्ह यू. एखाद्या स्कीम मधून कुणाला अनुदान दिले वी डोंट वॉन्ट टू गिव्ह दिस इन्फॉर्मेशन लिस्ट वगैरे नाही नाही आमच्याकडे इन्फॉर्मेशन 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 ही ओनली इन्फॉर्मेशन शुड रेस्ट विथ ओनली गव्हर्नमेंट और ऍडमिनिस्ट्रेशन. ती लोकांना मिळणार नाही. ओके. वेग डेफिनेट म्हणजे सिक्रेट म्हणजे काय गव्हर्नमेंट कोणत्याही गोष्टीला सिक्रेट करून टाकणार की उद्या फंड अलोकेशनला सिक्रेट डिक्लेअर केलं तर त्याच्याबद्दल कोणत्या प्रकारचं डिस्कशन होऊ शकणार नाही. एक्सेसिव्ह डिस्क्रिशन टू द गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंटला पूर्णपणे डिस्क्रिप्शन आहे. नो पब्लिक इंटरेस्ट डिपेंड म्हणजे पब्लिक इंटरेस्ट कोणत्याही प्रकारचा कन्सिडर केला गेला नाही. कॉन्फ्लिक्ट विथ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे गव्हर्नमेंट टू क्रिटिसाइज माय ओन गव्हर्नमेंट इज माय फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आय शुड युटिलाइज इट. सो ते इथे दिले नाही. कन्सिस्टन्स विथ डेमोक्रेटिक ट्रान्सपरन्सी म्हणजे याच्यामध्ये आम्हाला गव्हर्नमेंटकडून ट्रान्सपरन्सी एक्सपेक्ट करतो बट वी विल नॉट गेट दॅट ट्रान्सपरन्सी ॲट ऑल. ओव्हरलॅप विथ मॉडर्न आरटीआय लॉच्या बरोबर हे कॉन्फ्लिक्ट आहेत. आता परत आरटीआय बरोबर थोडंसं आपण हे करूया की कम्पेअर करूया याचं. ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट काय करतं सिक्रेसी ठेवतो आणि आरटीआय काय करतो ट्रान्सपरन्सी देतो. आरटीआय मध्ये काय की राईट टू इन्फॉर्मेशन पब्लिक हॅज अ राईट टू गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम द गव्हर्नमेंट. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली सेक्शन 22 काय सांगतं ऍक्ट शॉल हॅव ओव्हर रायडिंग इफेक्ट ओव्हर ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट. आरटीआय मध्ये क्लॉजच आहे ऍक्ट शाल हॅव ओव्हर रायडिंग इफेक्ट ओव्हर ऍक्ट शाल ओव्हर रायडिंग इफेक्ट ओव्हर ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट 1923 म्हणजे सेक्शन 22 ने ऑफिशियल सिक्रेट ऍक्टला नल अँड वॉइड केले असं आपण म्हणू शकतो का हा क्वेश्चन आहे. येस ओव्हरराईड नाही केलं जाऊ शकत पण लिमिट केलं जाऊ शकतं हे आपण. दिस मीन इन्फॉर्मेशन कॅनॉट बी डिनाइड ओनली इट इज बिकॉज सिक्रेट म्हणजे ज्या गव्हर्नमेंटने फक्त त्या इन्फॉर्मेशनला सिक्रेट इन्फॉर्मेशन डिक्लेअर केलं त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन डिनाय केली जाऊ शकत नाही. याचा अर्थ डिनायल मस्ट बी स्ट्रिक्टली अंडर सेक्शन 8 ऑफ आरटी. आपण हे बघणार आहे. सेक्शन 8 म्हणजे डिनायल जर केलं असेल तर सेक्शन 8 मध्ये असलं पाहिजे. तरी पण त्याला एक्सेप्शन जे आहे सेक्शन 8(2) मध्ये जे दिलेलं आहे सेक्शन 8 पब्लिक इंटरेस्ट टेस्ट इव्हन एक्झेम्प्टेड इन्फॉर्मेशन कॅन बी डिस्क्लोज एक्झाम केलेले इन्फॉर्मेशन डिस्क्लोज केले जाऊ शकते. ही पब्लिक इंटरेस्ट ओव्हरवेट्स हार्म टू प्रोटेक्ट इंटरेस्ट म्हणजे पब्लिक इंटरेस्ट जर मोठा असेल तर त्या इन्फॉर्मेशनला पब्लिकली केलंच पाहिजे. दिस डायरेक्टली वीकन्स द ब्लँकेट सिक्रेसी अंडर ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट. म्हणजे आरटीआयचा सेक्शन 22 प्लस आपण 8(2) यांनी काय केलं ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचे जे मेन प्रोव्हिजन्स आहेत तर त्यालाच पूर्णपणे विकन केलेलं आहे. परत बघा सेकंड ARC जे वीरप्पा मोईलींनी चेअर केलं होतं 2008-9 मध्ये ज्याचा रिपोर्ट आला तर त्यांनी काय केलं की रिकमेंडेड रिपील ते ह्या ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट बदलून टाका असं त्यांनी सांगितलं. सजेस्टेड रिप्लेसिंग ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट विथ नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट विथ सेफगार्ड. म्हणजे तुम्हाला जर देशाची सिक्युरिटी करण्यासाठी डिफेन्सचे डॉक्युमेंट वगैरे याचे डिस्क्लोजर करायचे नाहीत तर तुम्ही फक्त डिफेन्स डॉक्युमेंट्स आणि नॅशनल सिक्युरिटीच्या रिलेटेड गोष्टी करा. हे आमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन्स मध्ये आणू नका. म्हणजे येस व्हॉट एव्हर सेफगार्ड्स यू विल प्रोव्हाइड विथ रिलेटेड टू द नॅशनल सिक्युरिटी these are the valid but if you are applying the same provisions with the administrative law with the administrator local administrator public interest then ते चालणार नाही. ओके बिकॉज त्याच्यामुळे करप्शन होऊ शकतं आपण तर डिस्कस करणार आहे आरपीआय मध्ये. नो रिपील इट बट ज्युडिशरी अँड आरटीआय फ्रेमवर्क हॅज डायल्युटेड इट्स म्युझिक. म्हणजे ज्युडिशरीने याला पूर्णपणे डायल्यूट केलेलं आहे. राईट टू इन्फॉर्मेशनने सुद्धा ऑफिशियल सिक्रेट ऍक्टला डायल्यूट केलेलं आहे. थोडंसं आपण कम्पॅरिझन करूया ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट विथ राईट टू इन्फॉर्मेशन. त्याचं नेचर कसं होतं कॉलोनियल म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटने आणलं होतं. आता याचं नेचर कसं आहे डेमोक्रॅटिक. इन्फॉर्मेशन कुणाला मिळालं पाहिजे टू लोकल पीपल. का मिळालं पाहिजे बिकॉज इन्फॉर्मेशन इज की इन्फॉर्मेशन मिळाली तरच लोकांना कळू शकतं की आपलं गव्हर्नमेंट आपल्यासाठी अकाउंटेबल आहे की नाही. अप्रोच कसा आहे ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचा सिक्रेट म्हणजे गव्हर्नमेंटला आम्हाला कोणती तरी इन्फॉर्मेशन लोकांच्या पासून लपवायची आहे सो वी वॉन्ट टू हाईड इट अँड वी विल हाईड इट. बट राईट टू इन्फॉर्मेशन
You cannot hide any information from the public because you are here because of the public. So you have highest degree of accountability with the people. So ट्रान्सपरन्सी तुम्हाला ठेवलीच पाहिजे. सेकंड, सिटीजनचा काय राईट आहे का ऑफिशियल सिक्युरिटी मध्ये? नॉट ॲट ऑल, कुणाचाच राईट नाही. बट आर राईट टू इन्फॉर्मेशन, येस, सिटीजन हॅव राईट. परत पब्लिक इंटरेस्ट ऑफिशियल सिक्युरिटी ऍक्ट मध्ये पूर्णपणे इग्नोर केला जातो. ह्याच्यामध्ये सेंट्रल म्हणजे पब्लिक इंटरेस्टला कन्सिडर केलं जातं, आहे की नाही चेक केलं जातं, असेल तर ते त्यांना दिला जातो. परत ओव्हर रायडिंग लॉ नाही. याच्यामध्ये कुठे आहे? आपण सेक्शन 22 बघितलं. सेक्शन 22 प्लस काही कॉन्टेक्स्ट मध्ये आपण 82 ला सुद्धा थोडंसं डिस्कशन केलेलं आहे. सो याच्याबद्दल तुम्ही अशा कॉन्टेक्स्ट मध्ये लिहू शकता. एक्झाम मध्ये काही लिहायचं असेल तर कन्क्लुजन मध्ये असं आपण लिहू शकता. द ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 इज colonial era secrecy law that prioritize state security over transparency. That prioritize state security over transparency. While it remain in force, its scope has been significantly curtailed by RTA Act 2005 and constitutional value. In democratic setup, secrecy must be exceptional and transparency the rule. Making reform or appeal of the act a continuing demand. म्हणजे परत काय याच्यामध्ये ऑफिशियल सिक्रेट ऍक्टच्या द्वारे गव्हर्नमेंटवरती काही ना काहीतरी कोणत्याही प्रकारचे लिमिटेशन्स नव्हते. त्यांची प्रायोरिटी फक्त सिक्युरिटी ऑफ अ स्टेट होती. बट ट्रान्सपरन्सीच्यामुळे गव्हर्नमेंट अकाउंटेबल राहतं आणि त्याच्यामुळे डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज जाग्या राहतात. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीचं क्रिटिसिझम करू शकतो गव्हर्नमेंटमध्ये.